नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जून 2019 पासून FY BA या वर्गासाठी CBSE पॅटर्ननुसार क्रेडिट सिस्टम आणि सेमिस्टर पद्धती लागू करण्यात आलेली आहे. अर्थशास्त्र जनरल 1 भारतीय आर्थिक पर्यावरण सेमिस्टर फर्स्ट या पेपरचा अभ्यासक्रम आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सेमिस्टर फर्स्टसाठी एकूण 3 प्रकरणे आहेत. प्रकरण पहिले प्रास्ताविक, यामध्ये भारतीय आर्थिक पर्यावरण याची ओळख करून घेणार आहोत. आर्थिक पर्यावरणाचा अर्थ, आर्थिक पर्यावरणावरती परिणाम करणारे घटक. आर्थिक पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवताली असलेल्या विविध आर्थिक घटकांमधील परस्पर संबंधातून आर्थिक पर्यावरण निश्चित होत असते. हे आर्थिक घटक जर चांगले असेल तर अर्थव्यवस्थेतील सर्वच आर्थिक घटकांना आर्थिक व्यवहार चांगल्या प्रकारे करता येते. म्हणून आर्थिक व्यवहारात सहभागी होणारे सर्व आर्थिक घटक ज्या आर्थिक परिस्थितीत कार्य करतात त्यास आर्थिक पर्यावरण असे म्हणतात. या आर्थिक पर्यावरणावरती परिणाम करणारे अनेक घटक आहेत. यामध्ये आर्थिक, राजकीय, तांत्रिक, सामाजिक आणि सांस्कृतिक या घटकांचा परिणाम होत असतो. याचा अभ्यास या पहिल्या टॉपिकमध्ये करायचा आहे. दुसरा टॉपिक आहे भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास हा झालेला असला तरी भारतीय अर्थव्यवस्थेपुढे अनेक आव्हाने निर्माण झालेली आहेत. यामध्ये नैसर्गिक साधनसंपत्ती, ऊर्जा साधनसंपत्ती, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण या संबंधी अर्थव्यवस्थेपुढे आव्हाने निर्माण झालेली आहेत. टॉपिक तिसरा भारतीय अर्थव्यवस्थेचे जागतिक अर्थव्यवस्थेशी तुलना. भारताची अर्थव्यवस्था विकसनशील अर्थव्यवस्था आहे. या विकसनशील अर्थव्यवस्थेची जागतिक अर्थव्यवस्थेशी म्हणजे जगातील जे विकसित अर्थव्यवस्था आहे या विकसित देशाच्या अर्थव्यवस्थेबरोबर तुलना लोकसंख्या, शेती, उद्योग आणि सेवा क्षेत्र या संबंधी करण्यात आलेली आहे. प्रकरण दुसरे, प्रकरणाचे नाव आहे कृषी पर्यावरण. भारतीय अर्थव्यवस्था कृषीप्रधान अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेती क्षेत्राची भूमिका ही महत्त्वाची आहे. या भारतीय अर्थव्यवस्थेतील शेतीची भूमिका यांचा अभ्यास पहिल्या टॉपिकमध्ये करायचा आहे. टॉपिक दुसरा, भारतीय शेती व्यवसायासमोरील आव्हाने. भारतीय अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान अर्थव्यवस्था म्हणून जरी ओळखली जात असली तरी या शेती व्यवसायासमोर अनेक आव्हाने निर्माण झालेली आहे. यामध्ये शेतीची उत्पादकता, ग्रामीण पतपुरवठा, विक्री व्यवस्थेसंबंधी निर्माण झालेले आव्हाने, ग्रामीण उद्योजकता संबंधी निर्माण झालेली आव्हाने, अशा आव्हाने
ही शेती व्यवसायासमोर निर्माण झालेली आहेत. याचा अभ्यास या दुसऱ्या टॉपिकमध्ये करायचा आहे. तिसरा टॉपिक आहे भारतीय शेती व्यवसायातील अलीकडील जी प्रवृत्ती आहे, रिसेंट जे ट्रेड आहे, जे शेती व्यवसायामध्ये वापरले जाते, यामध्ये पीक रचना, आधुनिक तंत्रज्ञान, पीक विमा, पाणी व्यवस्थापन, याला जल व्यवस्थापन असे म्हटले जाते, तसेच कृषी व्यवसाय आहे. तर हे शेती व्यवसायामध्ये अलीकडे वापरण्यात आलेली आधुनिक असे तंत्र आहे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे आणि याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी तिसऱ्या टॉपिकमध्ये करायचा आहे. प्रकरण तिसरे, प्रकरणाचं नाव आहे औद्योगिक पर्यावरण. भारतीय आर्थिक विकासात उद्योगांची भूमिका याचा अभ्यास या पहिल्या टॉपिकमध्ये करायचा आहे. कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासात उद्योगांचा विकास हा महत्त्वाचा असतो. ज्या देशात उद्योगांचा विकास झालेला असतो त्या देशाची अर्थव्यवस्था विकसित अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासात उद्योगांची भूमिका महत्त्वाची आहे. दुसरा टॉपिक आहे औद्योगिक धोरण ठराव 1991 चे औद्योगिक धोरण. भारतात उद्योगांचा विकास व्हावा आणि या उद्योगांची देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान द्यावे, यासाठी भारताच्या औद्योगिक धोरणात वेळोवेळी बदल करण्यात आलेले आहे. 1991 चे औद्योगिक धोरण हे या बाबतीतील अत्यंत महत्त्वाचा बदल आहे. या 1991 च्या औद्योगिक धोरणात खाजगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरण यांचा स्वीकार करण्यात आलेला आहे. या नवीन धोरणामुळे देशातील औद्योगिक प्रगतीला पोषक वातावरण निर्माण होण्यास हातभार लागलेला आहे. तिसरा टॉपिक आहे भारतीय उद्योगासमोरील आव्हाने. भारतामधील जे उद्योगधंदे आहेत, या उद्योगधंद्यांसमोर जे आव्हाने निर्माण झालेली आहे त्यामध्ये कामगार आणि त्यांचे रोजगार आहे, प्रादेशिक विषमता आहे, वित्तपुरवठा, तंत्रज्ञान जे उद्योगधंद्यांमध्ये वापरले जाते, अशा संबंधी आव्हाने निर्माण झालेली आहे आणि त्याचा अभ्यास या तिसऱ्या टॉपिकमध्ये करायचा आहे. चौथा टॉपिक आहे सूक्ष्म, लघु आणि मध्यम आकाराचे उद्योग यांची व्याख्या आणि भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये या उद्योगांची जी भूमिका आहे याचा अभ्यास या चौथ्या टॉपिकमध्ये करायचा आहे. पाचवा टॉपिक आहे भारतीय उद्योग व्यवसायातील अलीकडील प्रवृत्ती. यामध्ये भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्या, इंडियन मल्टीनॅशनल कंपन्या असे म्हटले जाते त्याला, आणि नवीन धोरणे. भारतामधील ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत या कॉर्पोरेट संस्था म्हणून ओळखल्या जातात की ज्या एकापेक्षा जास्त देशात कार्य करतात. या बहुराष्ट्रीय कंपन्यांची भूमिका यांचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला या पाचव्या टॉपिकमध्ये करायचा आहे. तर अशा पद्धतीने फर्स्ट सेमसाठी एकूण 3 प्रकरणे आहेत.